हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. वाजले किती? 5:30 वाजले. कार्तिकचे पप्पा कामावरून आले. तर मस्तपैकी आम्ही चाय वगैरे पिलो, तयार झालो आणि निघालो. तर कुठे निघालोय? तर कार्तिकच्या शाळेची तयारी करायला. तर दुकानात चाललोय नोटबुक्स आणि बुक्स आणायला. तर थोडी तयारी तर गेल्या महिन्यातच केलेलं, कारण की एकदमच लोड आला की मग होत नाही, काय सुचत नाही आणि विसरल्यासारखं पण होतं. म्हणून थोडं तयारी केली. आता बुक्स आणि नोटबुक्स आणलं की त्याची सगळी तयारी झाली. आणि स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेलं गणपतीचं मंदिर. तर त्या गणपतीच्या मंदिरात दर मंगळवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती असते. तुम्ही एक नोटीस केली आहे का? आम्ही गाडी चालवताना बरोबर सूर्याचे किरण आहेत ना आमच्या गाडीवर पडतात ते, आणि एवढं भारी आणि एवढं छान वाटतंय. आणि संध्याकाळचे 5:30 वाजले बरं का. तर 5:30-6 वाजले असेल. तर कसं वाटते वातावरण, आणि सूर्याचे किरण बघा कशी येतात ते. आणि आम्ही गाडी तो म्हणजे बरोबर आमच्या कॅमेऱ्याच्या समोरच येते, आणि एवढं भारी वाटत होतं ना. तर छान वाटत होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, पुढे जाऊन गाडी लावण्यापेक्षा तिथं जागा नसते म्हणून एका साईडला लावलं आहे. तर अलीकडेच लावलं आहे. आता मोती चौकातच्या आतमध्ये चाललं, कपड्याचं दुकान आहे, नवरंग वगैरे दुकान आहेत ना तिथं. आणि थोडंसं पलीकडे आम्ही गाडी लावली, कारण की ह्या साईडला म्हटलं तर गाडी लावायला जागा नव्हती, म्हणून त्या साईडला लावलं आणि थोडंसं चालत गेलं. काय 5 मिनिटात अंतर आहे. आणि नाहीतर कुठं एकदम लांब लावा लागते, आणि इथं लावायला जागा नाही. तर आम्ही बुक स्टॉलमध्ये आलो आहे आणि कार्तिकचे नोटबुक्स वगैरे घेतात आहे. आणि शक्यतो गर्दी नाही आहे, आणि पाऊस नाही काय नाही म्हणून काय वाटत नाही, आणि गर्दी नव्हती. नाहीतर प्रत्येक वेळी ना तास 2 तास तर एजीमध्ये जात होते, 3 तास तरी. तर आम्ही बुक्स वगैरे सगळे घेतले, गर्दी नव्हती, आणि आलो आहे बघा. जवळून तुम्हाला कॅमेरा दाखवते. 4 भिंतीला आता सध्या कोणच नाही आहे. जसं जसं संध्याकाळ होईल ना तसं तसं गर्दी भयंकर होते, खूप भयंकर होते. आता मी तर तुम्हाला दाखवलेलं आहे. मी स्वतः संध्याकाळ बघितलं की एवढी गर्दी प्रमाणाच्या बाहेर. उन्हात तर कोण जात नाही, सावली असलं की छान वारा सुटतो तेव्हा गर्दी असते. संध्याकाळचं वातावरण 4 भिंतीचं मला खरंच खूप आवडलं. आणि कार्तिकचे बुक घेतले आणि घरी आली. जायच्या अगोदरच ना डाळ भात कुकर लावलेला. तर आणि वांगी कापून ठेवली आता आल्या आल्या. टमाटरनं डाळीत जाडसर कापून टाकल्या, थोडंसं टेचून घेते. आणि त्याच्यानंतर हे बघा, एक कढई ठेवली, कढईत मस्तपैकी फोडणी मारून घेते. तर मी प्रत्येक रोज वेगवेगळ्या पद्धतीने फोडणी मारते. तर इथं बघा, राई, जिरा, कढीपत्ता टाकलं, आलं आणि लसूण टाकलं, आणि थोडासा कांदा. मी प्रत्येकाला वेगवेगळे टेस्ट बघते, मला कसं वाटते ते तसं करते. आणि थोडंसं हिंग टाकलं, आणि लाल बेडगी मिरची टाकली, त्याचे 2 फोड टाकले. छानपैकी भाजून घेतलं, त्याच्यानंतर फोडणी मारून घेते. हे बघा, मला जेवढं पाणी लागतं ना तेवढं ॲड करून घेते, आणि चांगलं छानपैकी उकळून घेते. त्याच्यानंतर हे ना कढई एका साईडला सरकून घेते, दुसऱ्या गॅसला ट्रान्सफर करून घेते. आणि त्या दुसरी कढई घेते, आणि त्या दुसऱ्या कढईत ना तेल टाकलं, आणि ना मिरच्या भाजून घेते. वरण भात वांग्याची भाजी आहे ना, म्हणून छानपैकी असं मिरच्या भाजून घेते. वरण भात बरोबर खायला छान लागते. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते. त्याच्या अगोदर आहे ना राई, जिरा, कढीपत्ता, कांदा आणि टमाटर टाकून छानपैकी फोडणी मारून घेते. तर वांग्याची भाजी करायची. आणि इथं बघा, मिरचीवर छानपैकी मीठ टाकलं आणि एकजीव करून घेतला आणि बाजूला ठेवला. आणि लसूण पण टाकलं आणि छानपैकी असं भाजून घेते. हे बघा, आणि डाळीला उकळी आली तर बारीक चिरून ना कोथिंबीर टाकली. हे बघा, तर झाली माझी डाळ. आणि मीठ टाकायचं विसरली बरं का, म्हणून वरतून थोडंसं मीठ टाकले. आणि इथं बघा छानपैकी भाजून घेतलं, आणि वांगी जरा जाडसर कापली, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, मिडियम साईज कापली. आणि सगळे मसाले टाकले त्याच्यात, हळद, मीठ, धनिया पावडर, किचन किंग मसाला सगळं टाकून घेते, आणि लाल तिखट, आणि एकजीव करून घेते. हे बघा, पाणी टाकते आणि ना झाकण लावून ठेवून घेते. हे बघा, आणि छानपैकी शिजते. मीठ टाकायचं विसरली बरं का, आणि परत झाकण काढलं आणि मीठ टाकली, आणि झाकण लावून ठेवते उकळीला. आणि भाजी एका साईडला, डाळ तर झाली, वरण पण झालं, भात पण झालं आहे. आणि भाजी एका साईडला शिजवायला ठेवली, आणि लागलं चपात्या पण करून घेते. कार्तिकला ना लेहरवाली चपाती खायची, तर त्यांनी सांगितलं की मला लेहरवाली चपाती पाहिजे, म्हणून परत करायचं. छान लागते अशी चपाती, करून बघा. आणि त्याच्यानंतर गरम गरम झालं की ना त्याच्यानं छानपैकी भाजून घ्यायचं, आणि गरम गरम झाल्यानंतर ना हाताने ना फोडून घ्यायचं. मी तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये दाखवले. आणि त्याच्यानंतर वरतून थोडीशी तुपाची धार सोडायची, नाही सोडली तरी चालते.
तर छान लागते. तुम्ही एकदा करून घ्या आणि तूप साखर बरोबर तर अजूनच छान लागतं, बेस्ट लागतं. आपल्या लहान पोरांना तर लय छान आवडीने खाईल बरं का. नाही खाणारे पोरं पण खाईल. थोडं जाड करायचं, जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियममध्ये करायचं आणि अशी लेयर करायची आणि तिरकं प्रेस करायचं आणि पटापट लाटून घ्यायच्या आणि भरपूर असं तेल लावून, तूप लावून भाजून घ्यायचं. मी नाही तसं करत. मी पहिले तेल लावते. तेल लावून छानपैकी खरपूस भाजून घेते आणि फोडून घेते. मग त्याच्यानंतर मग तूप लावून घेते. हे बघा 2 चपात्या पाहिजे होत्या केला आणि असं फोडून घेतलं ना, ती लेहर आहे ना एकदम पिसकटते आणि छान वाढते. त्याला तशी खायची म्हणून त्याला तशी करून दिली. आणि हे बघा त्याच्यानंतर हे बघा तूप सोडलं त्याच्यावर आणि दाखवते तुम्हाला. असं 2-3 चपात्या करून घेते कार्तिकच्या पप्पाला, मला आणि कार्तिकला करून घेते. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की ही आयडिया आहे ना माझ्या मम्मीनी मला शिकवली आहे. तिच्या घरी गेलं तर तिने सहजच मला असं शिकवलं म्हणून मी तेच माझ्या डोक्यात आहे. तर आमरस होता ना, आमरसवर छान लागते म्हणून मी तसं केलेलं आणि परत एकदा तुम्हाला सांगते आमरस आणलं आणि छानपैकी आमरस आणि ते पिसकटलेलं चपाती म्हणजे लेहरवाली छान आणि मस्त लागते. एकदा करून बघा. आणि वांग्याची भाजीमधलं पाणी आटलंय. शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आणि एकजीव करून घेते आणि लागलंच वरतून कोथिंबीर पण टाकून घेते. आणि आजचा बेत आहे वरण, भात, वांग्याची भाजी, चपाती आणि आमरस. सगळं करून झालं आणि लागलंच जरा आवरून घेते तिकडच्या तिकडे आणि मग जेवायला बसते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.